मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर। उच्च न्यायालयातही कोकाटेंच्या याचिकेला अंजली दिघोळे देणार आव्हान। शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची उच्च न्यायालयात याचिका। आज दुपारी 3 वाजता सुनावणी। सुनावणीकडे कोकाटे समर्थकांचं लक्ष। माणिकराव कोकाटेंची अँजिओग्राफी सुरू, त्यानंतर डॉक्टर डिस्चार्ज बाबत देणार निर्णय। रुग्णालय प्रशासन सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी सुरू। दुपारी 2 वाजता लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर्स मेडिकल अपडेट देणार। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक। झेडपी निवडणुकीनंतर इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि संजय बनसोडेंचा समावेश। सूत्रांची माहिती। राज्यात तब्बल 2000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा। मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख। सज्जन जिंदाल यांच्याकडून बोलण्याच्या ओघात उल्लेख। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांमध्ये ट्विटर वॉर रंगलं। शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। दानवेंकडून जोरदार पलटवार। ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेने फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथे एकूण 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज। निवडणुकीसाठी 20 जणांच्या समितीची भाजपकडून घोषणा। भाजपकडून 20 ते 25 विद्यमान नगरसेवकांना डच्चू दिला जाण्याची शक्यता। प्रभागातील कामं आणि पक्षीय कामातील सक्रियता असे निकष लावले जाणार। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। मुंबई मनपात शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा पेच। 2017 मध्ये निवडून आलेल्या 84 जागांवर शिवसेनेचा दावा। मात्र 84 जागा सोडण्यास भाजपकडून स्पष्ट नकार। सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडली। बीएमसीसाठी 22 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आला। राज ठाकरे 2 दिवसांचा विशेष दौरा करणार। शनिवार रविवार करणार पूर्व पश्चिम उपनगराचा दौरा। ठाकरेंच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ मैदानात उतरणार। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथांच्या सभांचा घाट। मीरा भाईंदर पूर्वेतील इमारतीत बिबट्या शिरला। तेलाव रोड भागात बिबट्याचा 3 जणांवर हल्ला। दादर स्टेशन बाहेरील इमारतीवर चढलेल्या मनोरुग्णाला उतरवण्यात यश। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश। मुंबईतील धक्कादायक प्रकार। अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपीला विरारमधून केलं अटक। संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार। हॉटेलमध्ये तरुणीवर तिघांकडून बलात्कार। 12 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश। पुण्याच्या चांदणी चौकातील धक्कादायक घटना। मद्यधुंद कार चालकानं डिलिव्हरी बॉयला उडवलं। चालकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल।